नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी काळेश्वरी देवीच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झालाय. आज पौष पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी मांढरगडावर भाविकांचा ओघ सुरू झाला असून होणारी गर्दी पाहता गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. आज अधिकाऱ्यांनी यात्रास्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतलाय. रात्री देवीचा जागर झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत गाजत मंदिराकडे आणण्यात आली. इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधून आणि पंजाबमधून आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर मुंबईत बैठक होणार आहे. अद्यापही आघाडीमध्ये 15 जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याने त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला जाणार आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असल्याने इंडिया आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे जात नव्हती. आता मात्र आघाडीच्या जागा वाटप चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे. दिव्यांग असल्याचा दाखला काढण्यासाठी रोज अनेक दिव्यांग बांधव नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी दिव्यांग बांधवांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी त्या भागातील ग्रामीण रुग्णालय सर्टिफिकेट देण्याचे शिबिर महिन्यातून एकदा लावण्यात यावे असे निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा चिकित्सक यांना देण्यात आलंय. यावेळी नाशिक जिल्ह्यातील जवळपास 300 दिव्यांग बांधव निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. नमस्कार, मी अरुण पाचोरे, प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष. आज आम्ही नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला जवळजवळ नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 200-250 लोक आलेलो आहोत आणि सिन्नर तालुक्यातील 40-50 लोक दिव्यांग बांधव आलेले आहेत. येण्याचं कारण असं आहे का ग्रामीण भागातून जे दिव्यांग बांधव येतात सर्टिफिकेट काढण्यासाठी खूप त्रास होतो. तर आमची विनंती अशी आहे का सिव्हिल सर्जनचा जो सर्टिफिकेट देण्याचा कॅम्प व रेल्वे कन्स्ट्रक्शनचा जो कॅम्प जर ग्रामीण भागातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये महिन्यातून एकदा जर ठेवण्यात आला तर दिव्यांगांचा जो येण्या जाण्याचा जो त्रास आहे तो कमी होईल आणि सिव्हिलची जी गर्दी कमी होईल. आणि याच्यासाठी आम्ही आपल्या सिव्हिल सर्जनचे जिल्हा चिकित्सक माननीय दुधाडिया सर व आपले थोरात सर यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला 52 दिवस उलटूनही सरकारने मागण्या मान्य न केल्याने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांनी मंगळवारी नागपूर शहरातील व्हरायटी चौकात उग्र आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी महिलांनी व्हरायटी चौकाला घेराव घातल्याने चारही दिशेची वाहतूक खोळंबली होती. एकीकडे वाहनांच्या हॉर्नचे आवाज तर दुसरीकडे आंदोलक महिलांची नारेबाजी आणि पोलिसांच्या शिट्ट्यांमुळे व्हरायटी चौक परिसर दणाणून गेला होता. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण थांबवावे आदी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. शेवटी या आंदोलक महिलांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईकडे निघालेत. या दरम्यान मराठा बांधवांची जेवणाची सोय व्हावी म्हणून पुरंदर तालुक्यातून आज 1 लाख भाकरीचा शिधा पाठवण्यात आलाय. तालुक्यातील प्रत्येक मराठा घरातून 10 भाकऱ्या देण्यात आल्या. सोबत शेंगदाणा चटणी, हिरवी मिरची चटणी, लाल मिरचीचा ठेचा, करहाळ्याची, जवसाची, लसणाची, शेंगदाणा चटणी, विविध प्रकारचे लोणचे, भुईमुगाच्या शेंगा अशा प्रकारे जेवण आंदोलकांसाठी पाठवण्यात आलंय. विविध गावातून भाकरी आणि चटण्या आज सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन मध्ये आणण्यात आल्या होत्या. यानंतर दुपारी 3 वाजता या 1 लाख भाकरी घेऊन 5 ट्रक लोणावळ्याच्या दिशेने रवाना झाले. सासवडकर नागरिकांनी या ट्रकला निरोप दिला आणि या पुढील काळात देखील अशाच प्रकारची मदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सासवडकर यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड ही निजामकालीन वारसा असलेली नगर परिषद आहे. इथे 1958 पासूनचा जन्म मृत्यू नोंदी आजपर्यंत सांभाळून ठेवलेल्या आहेत. सध्या या नोंदी कागदपत्रांना व्यवस्थितपणे जतन करण्याचे काम मोठ्या शर्तीने चालू आहे. या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार बोंबे यांच्या नेतृत्वाखाली संगणकात फीड केल्या जाणार आहे. या नोंदींचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतोय. ही जी इमारत आहे ही निजामकालीन इमारत आहे. या इमारतीमध्ये 1958 पासूनचं जीर्ण शीर्ण अवस्थेतलं जे डॉक्युमेंटेशन आहे, जन्म मृत्यूचा जो दाखला आहे ते सगळं
कागदपत्र जीर्ण होत आलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर नगर परिषदेला एक कर्तव्यदक्ष प्रशासक आणि मुख्याधिकारी प्राप्त झाले. नंदकिशोर भुंबे यांनी याकडे लक्ष देऊन त्यांची टीममध्ये काळे जे आहेत, दाभाडे मॅडम आहेत, कदम मॅडम आहेत, त्यांनी हे असं डॉक्युमेंटेशन हे संगणकीकृत केलं. हे सगळे कागदपत्र स्कॅन करून 1958 ते 2024 पर्यंतचं रेकॉर्ड यांनी मेंटेन केलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं काम यांनी दस्तऐवजीकरण केलेलं आहे. त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. जालना तालुक्यातील मानेगावच्या सरपंचांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीचे निमंत्रण मिळाले. मानेगाव जहागीर येथील महिला सरपंच अश्विनी ढेंगळे आणि त्यांचे पती संतोष ढेंगळे यांनी गावाला सामाजिक चळवळ आणि लोकाभिमुख विकास कामांच्या जोरावर आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आणल्याचे फलित या दाम्पत्याला मिळाले असून दिल्ली इथे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय परेड समारंभाचे शासनाकडून त्यांना विशेष निमंत्रण मिळाले. राज्यातील एकूण 22 जणांना तर जालना जिल्ह्यातून ढेंगळे कुटुंबाला ही संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतमध्ये प्राथमिक आरोग्य असो किंवा गावांतर्गत सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक ह्या सर्व सुविधा आम्ही आमच्या गावामध्ये उपलब्ध केलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये 5 रुपयामध्ये 15 लिटर फिल्टर पाणी हे आम्ही 24 तास ही गावकऱ्यांना सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयी सुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी 5ही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्या ठिकाणी राहील हे पाहावे, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाली. त्यावेळी ते बोलत होते. सोनी पिक्चर्सने झी एंटरटेनमेंट सोबतचा $1000 कोटी विलीनीकरणाचा करार रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर झीने त्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. पुनीत गोएंका यांच्या नेतृत्वाखाली झी एंटरटेनमेंटने NCLTच्या मुंबई खंडपीठाशी संपर्क साधला असून विलीनीकरण योजना लागू करण्यासाठी निर्देश मागितले. सोनी पिक्चर्सने 22 जानेवारीला झी एंटरटेनमेंट सोबतचा करार एकतर्फी रद्द केल्याबद्दल $9 कोटी भरपाईची मागणी करण्यात झीने लवादाकडे दावा देखील करण्यात असल्याचे संकेत दिले. भारताची प्रतिभावान बॉक्सर मेरी कोमने निवृत्ती घेतल्याचं वृत्त बुधवारी रात्रीपासून सगळीकडे पाहायला मिळत आहे. मात्र आपण निवृत्ती घेतली नसल्याचं मेरी कोमने आता स्पष्ट केलंय. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार तिने सांगितलं की आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असून आपण निवृत्त होत नसल्याचं तिने स्पष्ट केलंय. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांनुसार पुरुष आणि महिला बॉक्सर्सना फक्त वयाच्या 40 पर्यंतच बॉक्सिंग करण्याची परवानगी असते. वयोगटा मर्यादामुळे मेरीने निवृत्ती जाहीर केली असल्याचं सांगितलंय. दरम्यान खुद्द मेरीनेच याबद्दल मोठा खुलासा केलाय. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.